नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी व दिव्यांग बांधव यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, सामाजिक न्याय विभागाचे जे पैसे आहे म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे आहे, निराधारांचे पैसे आहे, ते लाडक्या बहिणींना म्हणजेच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना हे वळवण्यात आलेले आहे। म्हणजे या ठिकाणी निराधार अनुदान योजनेतील पैसे हे लाडकी बहीण योजनेसाठी वापरून त्यांना त्यांचे पगार करण्यात आलेले आहे, परंतु निराधारांना 4-5 महिन्यापासून पैसे मिळालेले नाही, त्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, त्यांना पैसे दिले जात नाही, त्यामुळे लाखो लाभार्थी वंचित आहे। आणि या ठिकाणी निराधार वाट बघतायत की त्यांना पैसे कधी मिळतील। लाखो निराधार व्यक्ती हे बँकेत चक्रा मारू परेशान आहेत, कारण की त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी, त्यांच्या आधारासाठी, औषध गोळ्यांसाठी, दवाखान्यासाठी हे पैसे गरजेचे असतात। हे 1,500 रुपये त्यांना जर मिळाले नाही तर त्यापासून अनेक अडचणी निर्माण होत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की हा GR शासनाने काढलेला आहे आणि त्या शासन GR नुसार या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन यांचा 2 मे 2025 रोजीचा हा GR आहे। आपण बघू शकता या ठिकाणी 7वा जो संदर्भ आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, हा जो आपला विभाग आहे म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा, त्या योजनेमार्फत, त्या विभागामार्फत बघा, सदर योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात मागणी अनुदान या उद्दिष्टाखाली 3,960 कोटी रुपये एवढी मंजूर करण्यात आलेली आहे, एवढी तरतूद करण्यात आलेली आहे 25-26 वर्षभरासाठी। मग सदर तरतुदीमधून 410.30 कोटी म्हणजे 410 कोटी 30 लाख इतका निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अर्थसंकल्पित निधी वितरित प्रणालीवर म्हणजे महिला व बालविकास विभागाकडे उपलब्ध केलेला आहे। म्हणजे हा निधी बघा, आपला निधी महिला व बालविकास म्हणजेच लाडक्या बहिणीसाठी वापरण्यासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णयामध्ये बघू शकता, निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। मग या ठिकाणी मान्यता दिलेली आहे, आपल्या निराधार बांधवांचे पैसे वळवलेले आहे। या ठिकाणी दुसरा GR आहे, या ठिकाणी आपण बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचा जो हा 2 मे रोजीचा GR आहे, यामध्ये आदिवासी विभागातील लाभार्थ्यांचे पैसे या ठिकाणी वळवण्यात आलेले आहे 335.70 कोटी म्हणजे 335 कोटी 70 लाख एवढा निधी आदिवासी विभागाकडून महिला व बालविकास म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी वळवण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा निधी वळवण्यासाठी हा GR 30 एप्रिल रोजी काढण्यात आलेला आहे आणि हा निधी लाडक्या बहिणींना देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी 30 लाख रुपये लाडकीसाठी वळवलेले आहे। म्हणजे लाडकीचे लाड आणि इतर बेहाल म्हणजे जे निराधार बांधव त्यांचे हाल झाले तरी चालेल, पण लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी वेळेवर दिले जात आहेत। आणि जे निराधार बांधव आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्यांना हे वेळेवर पैसे मिळत नाही। तरी सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर निराधार योजनेतील म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील तसेच इतर निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना हे पैसे लवकरात लवकर देण्यात यावे, कारण की अनेक महिन्यापासून ह्या लाभार्थ्यांना पैसे वेळेवर मिळत नाही आहे आणि मिळाले तरी तोडके मिळतात। आता या ठिकाणी बघू शकता 29 एप्रिलला 1,500 रुपये जमा झाले आहे, काही लाभार्थ्यांना 30 एप्रिलला सुद्धा 1,500 रुपये जमा झालेले आहे आणि 4-5 महिन्याचे पैसे बाकी असताना फक्त 1 महिन्याचे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहे। काही लाभार्थ्यांना तर काहीच मिळालेले नाही। तर शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना हे पैसे वेळेवर देणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, जर आपल्याला पैसे मिळाले नसेल 30-29 तारखेला जे पैसे मिळाले आहे त्याच्यात, तर त्या लाभार्थ्यांसाठी सूचना आहे की ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी व श्रावणबाळ योजनेसाठीचे अनुदान प्राप्त झालेले नाही, म्हणजे यामध्ये इंदिरा गांधी पण येते, त्या इंदिरा गांधी योजनेतील लाभार्थ्यांना सुद्धा पैसे मिळाले नसेल, त्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करावे, त्याशिवाय पैसे खात्यावर जमा होणार नाही। कारण आता अनुदान DBTद्वारे वितरित होत आहे। तसेच एकापेक्षा जास्त बँक खाते असल्यास तर त्या खात्यास आधार लिंक असेल तर त्या खात्यावर सुद्धा अनुदान जमा होऊ शकते। कृपया सदर खाते तपासून पाहावे। वरील सर्व कार्यवाही केल्यानंतर अनुदान प्राप्त न झाल्यास ओरिजिनल आधार कार्ड, पासबुक, आधारला लिंक असलेला मोबाईल सोबत घेऊन संजय गांधी विभाग तहसील कार्यालय या ठिकाणी संपर्क साधणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जे आहे लाडक्या बहिणींकडे वळवल्यामुळे या ठिकाणी लाभार्थ्यांना आणखी
आपल्या पैशासाठी वाट बघावी लागणार आहे। तरी सरकारने लवकरात लवकर निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना पैसे त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर सरसकट जमा करण्यात यावे। ज्या पद्धतीने DBT करण्यात आलेले आहेत की DBT झाली की लगेच पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणे गरजेचे आहे। लाखो लाभार्थी या ठिकाणी वंचित राहिलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।